कोपरगाव तहसील कार्यालयातील कर्मचारी यांना लाच घेताना पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी पुन्हा कोपरगाव शहर तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व मदतनीस करण नारायण जगताप यांना 6,500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांनी साई सिटी परिसरात प्लॉट विकत घेतला असून त्याची नोंद तलाठी कार्यालयात या ठिकाणी करण्यासाठी रीतसर अर्ज केला होता, परंतु नोंद करण्यासाठी आरोपी तलाठी गणेश सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडून 6,500 रुपयांची मागणी केली होती। त्याकरिता तलाठ्याचं सहाय्यक तलाठी करण नारायण जगताप याच्या मार्फत तलाठी यांनी लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 13 नोटा हस्तगत केल्या आहेत। दरम्यान घटनास्थळी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात 2/2025 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7(अ)(12) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।